स्थानकावर चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली आहे। चेंगराचेंगरीच्या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे। 10 जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रयागराजला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। काल रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना आहे। नवी दिल्ली रेल्वे स्थानकात काल रात्री 10 वाजताच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली। प्रयागराजमधील कुंभमेळ्याला जाण्यासाठी मोठ्या संख्येने लोक स्थानकात दाखल झाले होते। प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे। चेंगराचेंगरीच्या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये 14 महिलांचा समावेश आहे। कुंभमेळ्यासाठी सोडण्यात आलेल्या 2 रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाल्याची सूत्रांची माहिती आहे। रेल्वेची उद्घोषणा झाल्यानंतर प्रवाशांची पळापळ झाली आणि त्याच वेळी चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय। गर्दीत गुदमरल्यानं 10 जण गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर जी अव्यवस्था कुंभच्या निमित्तानं सरकारने दाखवलेली आहे त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले। सरकारी आकडा 30 आहे। माझी माहिती आहे किमान 120 ते 150 लोक तिथे चेंगराचेंगरीमध्ये तुडवून मरण पावलेले आहेत। हा माझा आकडा आहे। सरकार आकडा लपवत आहे। जाण्यासाठी ज्या पद्धतीनं निमंत्रण दिलं जात आहे भाजपकडून, हा जणू काय भाजपचा सोहळा आहे आणि लोकांना असं भ्रमित केलं जातं की तुम्ही फक्त या, तुमच्यासाठी गाड्या, घोडे, जेवण, राहण्याची व्यवस्था, हा सर्व काही, तसं काही नाही आहे। इतकी अव्यवस्था कोणत्याच कुंभामध्ये झाली नव्हती। आणि काल योगी म्हणत होते 50 कोटी लोक आले, मेले किती सांगा? चेंगराचेंगरीत प्रयागराजला किती मरण पावले? 60,000च्या वर लोक बेपत्ता आहेत।